नमस्कार, मी मनाश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी बघतोय नागपूर अपघात प्रकरणाची. नागपूर अपघात प्रकरणासंदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. नागपूर पोलिसांनी लाहोरी बारचं बिल जप्त केलंय. बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची पोलिसांची माहिती आहे. लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राऊतांनी अपघात प्रकरणातील संकेत बावनकुळेसह तिघांवर लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप केला होता. लाहोरी बारच्या मालकानं राऊतांविरोधात आता कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. तर बिलात बीफचा उल्लेख नाही यात शंका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले असा सवाल संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय. पोलिसांना बिल जप्त करायला आणि बिल काढायला 4 दिवस का लागले? बीफचा उल्लेख आल्याबरोबर पोलीस स्वतः पुढे येऊन सांगतायत की असं काही नाही. ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात, भाजपला सगळं सोपं आहे. ज्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनमधली मतं बदलली जाऊ शकतात त्या देशामध्ये काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही, या गोष्टीवरती विश्वास नाही. ठीक आहे,